राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज अँग्री यंग मॅनच्या रूपात दिसले। आपल्या कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या आमदाराला शरद पवार यांनी व्यासपीठावरून थेट सज्जड दम भरला। एरवी अवघड राजकीय डावपेच खेळत धोबीपछाड करणाऱ्या पवारांची वाणी कायमच मृदू पाहायला मिळते, पण आज मात्र पवारांच्या वक्तव्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। नेमकं काय घडलं आज पाहूया। एक दर्जाची दिली सर्वास पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात ना। शरद पवारांचा लोणावळ्यात गंभीर इशारा। शरद पवार म्हणतात मला। लोणावळ्यातल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी आज कठोर शब्दात तंबी दिली। त्यांच्या निशाण्यावर होते अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके। माझी विनंती आहे, एक दर्जाची दिली सर्वास पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात ना। सुनील शेळके हे सध्या अजित पवारांसोबत आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत आज अजित पवार गटाच्या 137 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली। साहेबांना सांगितलं मी फक्त एवढंच म्हणलं त्याला की आपण विचार करू। नंतर जो गेल्यानंतर मी सहज कुठेतरी पाठलं की बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली आहे। बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती। बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा वेगळेच्या सत्कारात। आमदार दम देतो मला, बापना साहेबांकडे पाहून घेईल। अरे मी काय म्हणलो, आमदाराच्या विरुद्ध बोलू नये, अजितदादाच्या विरुद्ध। आमच्या नेता अजितदादा तुमचा नेता कधीपासून? आमचा तर तो लंगुटी लावत होता, नागवा फिरत होता तेव्हापासूनचा मी पाहतोय आम्ही त्याला। तुमचा नेता कसं काय झाला? कार्यकर्त्यांच्या भावनांना ज्येष्ठ नेते बाफनांनी वाचा फोडल्यानंतर त्याची गंभीर दखल पवारांनी घेतली। आजकाल बाफना सांगत होते की काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला। तुझी गमतीची गोष्ट, लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी। इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी झाली। मला त्यांना सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला? तुझ्या सभेला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सही। आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना। मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली। मात्र दमदाटी केल्याचा आरोप आमदार शेळकेंनी फेटाळलाय। तसंच 8 दिवसात पवारांनी पुरावे सादर करावे असं आव्हानही दिलंय। मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं। परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार। पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा। अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार
की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काही दृष्टच लागली. लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडपशाहीच्या पद्धतीने आज गोष्टी होत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करते. हे गलिच्छ राजकारण आज या अदृश्य शक्ती आणि त्या यंत्रणांनी सुरू केले ते अतिशय दुर्दैवी आहे. साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल. शरद पवार हे देशाच्या राजकारणातलं सर्वात ज्येष्ठ नेतृत्व. विरोधी पक्षातही पवारांचं नाव आदरानेच घेतलं जातं. एरवी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारे शरद पवार यशवंतराव चव्हाणांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा वारसाही नेहमीच सांगतात. राजकारण करताना डावपेच खेळून विरोधकांना नामोहरम करणाऱ्या शरद पवारांची वाणी मात्र नेहमी मृदू असते. निवडणुका आल्या की कोपरखळ्या मारणाऱ्या पवारांना वयाच्या या टप्प्यावर मात्र शरद पवार म्हणतात मला अशी भाषा करावी लागली. एरवी संयम आणि संस्कृतीची री ओढणाऱ्या पवारांचा बांध नेमका का फुटला? पक्ष फुटल्याचा हा त्रागा म्हणायचा की डोईजड झालेल्या नव्या राजकारण्यांना तंबी? हा प्रश्न आहेच. मात्र कुटुंबातला पक्षातला इतकंच काय तर स्वतःच्या राजकीय कारकिर्दीतलाही सर्वात मोठा भूकंप सहन करणारे पवार आता यापुढे अंगावर जाण्याची भाषा करणार का हे पाहायला मिळणार आहे. कारण आरोपांचा घोडा आणि प्रत्युत्तराचं मैदानही फार लांब नाही. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.